जय भीम। या केसमध्ये मी कसा आलो, मी सुप्रीम कोर्टामध्ये जवळजवळ 1994 पासून काम करतोय आणि गेले 10 वर्ष मी पूर्णपणे परिवारासहित दिल्लीमध्ये स्थायिक झालो। आणि 12 फेब्रुवारीला मी सकाळी वृत्तमानपत्रामध्ये वाचलं की माझे काही बौद्ध भिक्खू बोधगया येथे उपोषणाला बसलेले आहेत महाबोधी महाविहार मुक्तीसाठी। मी खूप अस्वस्थ झालो की मी सुप्रीम कोर्टामध्ये वकिली करतोय आणि मी याच्यासाठी काहीच करू शकत नाही। आणि मग मी माझ्या काही वरिष्ठ जे बंधू आहेत माझे त्यांना संपर्क केला की याच्यामध्ये नक्की आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये कुणी काय काय केस फाईल केली त्याची मला डिटेल द्या। तर मला असं माहिती पडलं की 2012 मध्ये एक रिट पिटिशन नंबर 380/2012 ही फाईल केलेली आहे आणि ती सुप्रीम कोर्टाने ॲडमिट सुद्धा केलेली आहे। आणि त्या रिट पिटिशनमध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलं की आम्हाला काही याच्यामध्ये रिप्लाय फाईल करायचा नाही आहे। याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारला नो ऑब्जेक्शन आहे। त्यानंतर मी पेपर काढले, सुप्रीम कोर्टातून वाचले, बिहार सरकारने सुद्धा याच्यामध्ये ॲफिडेव्हिट रिप्लाय फाईल केला आहे। त्याच्यामध्येही त्यांनी कुठेही जी आपली मागणी आहे की महाबोधी विहार आम्हाला द्यावं याला विरोध केलेला नाही आहे। त्यांनी एवढंच सांगितलं की BT ॲक्ट प्रमाणे जी कमिटी आहे ती कमिटीचं काम योग्य चालू आहे आणि ती कमिटीचं काम चालू द्यावं, कारण कुठलंही सरकार आपल्या कमिटीच्या विरोधात कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट फाईल करत नाही आहे। तर असं असताना 2012 पासून ही पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये फाईल आहे, ॲडमिट आहे, तरी सुद्धा ह्या पिटिशनला कुणीही फॉलोअप नाही केला आणि बोर्डावरती आली नाही। त्याच्यामुळे हे याच्यामध्ये माझ्यावरती दबाव आला आणि मला समाजातर्फे या पिटिशनमध्ये इंटरव्ह्यूइंग ॲप्लिकेशन मी आणि आकाश लामा साहेबांनी आम्ही फाईल केली आणि सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली आणि 16 मेला याच्यामध्ये हिअरिंग झाली आणि 29 जुलैला फायनल हिअरिंगसाठी ठेवलेलं आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की या पिटिशनमध्ये केंद्र सरकारने नो ऑब्जेक्शन दिलेले आहे, बिहार सरकारचे काही म्हणणं नाही आहे, तर 100% जर ही केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली तर मला पूर्ण विश्वास आहे की 29 जुलैनंतर जास्तीत जास्त 3-4 तारखांमध्ये डे टू डे हिअरिंग होईल फायनल हिअरिंगची। आपल्याला BT ॲक्ट हा रद्द होईल आणि महाबोधी महाविहार आपल्याला मिळेल। त्यासाठी आपल्याला धन्यवाद द्यावे लागतील आकाश लामाजींना। यांनी 12 फेब्रुवारीला जे आमरण उपोषण जे चालू केलं त्याच्यामुळे आज समाज जागृत झाला आणि आज आपण सगळे इथे समोर आहोत। मी आपल्या समाजातर्फे आकाश लामाजींना धन्यवाद बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, नमो बुद्धाय।